दरम्यान या क्षणाची एक मोठी बातमी हाती येते। उद्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं एक महत्त्वाची पोस्ट शेअर करण्यात आली आहे आणि उद्या देशभरात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। 24 जुलैला अत्यंत शांततापूर्ण पण देशव्यापी आंदोलन होईल असा इशारा अभिजित पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, काय अधिक माहिती आहे, काय म्हटलं या पोस्टमध्ये? आपण जर बघितलं तर देशभरात सध्या दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सीजेपीचं नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनाचा पुढील भाग म्हणून उद्या देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। उद्या देशभरात सीजेपीकडून आंदोलन करण्यात येणार आहे। मात्र हे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या मार्गाने होईल असं सीजेपीकडून जाहीर करण्यात आलंय। सामान्यतः सर्वांना एका ठिकाणी जमून आपल्या काही ज्या मागण्या आहेत त्या वाचून दाखवण्यात याव्या असं सीजेपीकडून सांगण्यात आले। खरं तर पाहायला गेलं तर सीजेपीने 3 मागण्या केलेल्या आहेत। पहिली मागणी म्हणजे राष्ट्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरी मागणी नीट पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना प्रत्येकी 1 कोटी आणि तिसरी मागणी म्हणजे 20 जुलैला जी संसद मार्च होता त्यावेळेस जे काही पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेली कारवाई आहे ती कारवाई मागे घेण्यात यावी। या 3 मागण्या सीजेपीच्या प्रमुख आहेत आणि या 3 मागण्याचं उद्या आंदोलनाद्वारे वाचन करण्यात येणार आहे। एक प्रकारचा हा शांततेचं आंदोलन असणार आहे। ठीक आहे अभिजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे उद्या सगळ्या देशभरात सगळ्या जिल्हा केंद्रांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आली।